असे शास्त्रज्ञ ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारताचे अणुऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनण्याचे आणि विज्ञानाद्वारे देशोन्नती करण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्यांचे वडील एक सुप्रसिद्ध वकील होते. त्यांची अशी इच्छा होती की आपल्या मुलाने इंजिनियर बनावे. त्यांच्या शब्दांना मान देऊन त्या शास्त्रज्ञाने कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. परंतु त्यांची खरी आवड ही भौतिकशास्त्रात होती. त्यामुळे वडिलांना पत्र लिहिताना ते असे म्हणतात की एखाद्या गायकाला तुम्ही शास्त्रज्ञ बना असे म्हणणे जितपत चुकीचं आहे ना, तितपतच मला इंजिनियर बना असे म्हणणे चुकीचं आहे, कारण माझी खरी आवड ही भौतिकशास्त्रात आहे. या वाक्यावरूनच आपल्याला त्यांची ध्येयाप्रती असलेला प्रेम दिसून येते. मग काय, ह्या शास्त्रज्ञाने पुढे 1954मध्ये ट्रॉम्बे येथे अणुऊर्जा प्रतिष्ठान स्थापन केले. कॉस्केट थिअरीद्वारे विश्वकिरणांचा अभ्यास करून त्यांनी भाभा स्कॅटरिंग यांसारख्या महत्त्वाचे सिद्धांत मांडून इलेक्ट्रॉन आणि गॅमा रेज यांच्यातील प्रक्रिया स्पष्ट केल्या आहेत. या अशा महान कार्यामुळे या शास्त्रज्ञांना अनेक नोबेल पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे. भारतीय सरकारद्वारे या शास्त्रज्ञांना सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्राप्त झाला आहे. असे हे महान भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतीय अणुऊर्जा आयोगाचे जनक असणारे डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त मी आदराने वंदन करते. धन्यवाद.